जानकी जीवन स्मरण जय जय राम कुंडलीक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव राम. काल आपला काय अभंग झाला? नाम आठवीचा रूपी प्रगट पैजा. याला एक मोठी तत्वज्ञानाची पार्श्वभूमी आहे, ती मी आपल्याला सांगितली. जडवाद काय म्हणतो की हे जे दृश्य जडद्रव्य आहे त्याच्यातून जीव निर्माण झाला. म्हणजे विश्वाची रचना किंवा या पृथ्वीवरची रचना 3 पायऱ्यांनी आहे. जडद्रव्य, जिवंतपण आणि मन. मॅटर, लाईफ, माइंड या 3 प्रकारे आहे. तर यात प्राथमिक कोण आहे? अध्यात्मवाद असं म्हणतो की पहिल्यांदा आत्मस्वरूप, मनाच्याही पलीकडे. पण अध्यात्म मानू नका आपण. आदर्शवाद, आयडियलिझम तर माना की नाही. तर तिथे मनापासून प्राण, जीवन आणि जिवंतपणापासून देह असं त्यांचं म्हण. तेव्हा नाम आठवीचा रूपी प्रगटपै झाला याचा असा अर्थ आहे की परमात्म स्वरूपाला जेव्हा आपल्या परमात्मपणाची जाण आली तेव्हा आपल्याला सांगितलं मी ब्रह्म ही जाणीव झाली. आणि त्या जाणीवेचं जे हुंकार आहे, जाणीवेचा हुंकार मी आहे, त्याला ओंकार असं म्हणतात. प्रणव ओंकार. आणि त्या ओंकारातून ही सर्व सृष्टी झाली. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी पहिल्यांदा आत्मस्वरूपाला वर्णन केलं. ओम नमोजी आद्या. आद्य म्हणजे जेव्हा काहीही नव्हतं, आहे असं म्हणण्याची सोय नव्हती तेव्हा जे होतं. याला इंग्लिशमध्ये फार सुंदर शब्द आहे. बिगिनिंग नव्हे, प्रायमॉर्डियल असा तो शब्द आहे. त्यामुळे इंग्रजी शब्द का सांगतो? आपण सगळे स्त्री पुरुष सुशिक्षित आहात. तर वेदांत असं म्हणतो की जे काहीही नव्हतं अशी माणसाची कल्पना आहे, तेव्हाही जे होते ते आद्य. म्हणून ओम नमो जी आद्या. बरं, वेद प्रतिपाद्या. का वेद प्रतिपाद्या? प्रतिपाद्य शब्दाचा अर्थ प्रतिपादन करण्यास योग्य, सांगण्यास योग्य. वेद प्रतिपाद्या. आपल्याकडे अशी कल्पना आहे की वेद हे श्रुती आहे. श्रुती का? कानाने ऐकलेलं आहे. तर माणसाच्या ज्या शक्ती आहेत, ज्ञानशक्ती, त्यामध्ये इंद्रियांची शक्ती पहिली. इंद्रियांनी जर पाहिलं नाही, ग्रहण केलं नाही तर काय ज्ञान आहे? नाही. पण त्याबरोबरच माणसाचं मन म्हणून जे आहे ते ज्ञानशक्ती आहे. उपनिषदात असा एक मंत्र आहे, माझं मन तेथे नव्हतं म्हणून मी पाहिलं नाही, माझं मन तेथे नव्हतं म्हणून मी ऐकलं नाही. आपण असं पाहतो ना की समजा एखाद्या माणसाला झोप लागली आणि तुम्ही काही सांगत आहात तर तो ऐकून ऐकत नाही, म्हणजे त्याचं मन जागे नसतं. म्हणून ज्ञानशक्तीमध्ये इथे मन याचा अर्थ मनबुद्धी चित्त अहंकार म्हणजे विचार सुद्धा त्यामध्ये आहे. तेव्हा मन किंवा विचार ही ज्ञानशक्ती आहे. इंद्रियांच्या पेक्षा सूक्ष्म आहे. त्याच्याही पलीकडे एक माणसाला ज्ञानशक्ती आहे. आणि ती असेल तर ती प्रतिभा, त्याला इंग्लिशमध्ये इंट्युइशन असं म्हणतात. एकदम कळतं माणसाला. जसं एखादी मांजरी आहे, त्या मांजरीला पिल्लांना पाजावं कसं कळतं, किंवा ती मांजरं खेळतात तिच्याशी. ही जी माकडं असतात माणसासारखी, त्यांना एप असं म्हणतात, APA, माणूस सदृश माकडं, ती त्या पिल्लांना खेळायला शिकवतात. आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे
हे कोण शिकवतं? तर ही आतली जी ज्ञानशक्ती आहे ती त्या प्राण्यांना जीवनापुरती आहे. पण माणसामध्ये ते इन्स्टिंक्ट म्हणतात, सहज प्रवृत्ती, ते इंट्युइशन बनतं, प्रतिभा बनते, त्यावेळेला विचार थांबतो. आणि पतंजलीने फार सुंदर सूत्र घातलेलं आहे. बरं, तो असं म्हणतो की ज्या वेळेला विचार सगळा थांबतो त्यावेळेला अध्यात्म प्रसाद हा, विचार शून्य माणूस झाला, त्याचं मन शांत झालं की त्याला अध्यात्माचा प्रसाद होतो. आणि आपल्याला नामस्मरणाने ही जे विचाराची खटपट आहे ही थांबवायची आहे. आणि ती थांबली. नुसतं विचारानं मन भरण्यापेक्षा विचार रिकामे होऊन मन रिकामं झालं की प्रतिभा उदय पावते. तिथे भगवंताचं दर्शन आहे. मग पुढे म्हणले ऋतंभरा तत्र प्रज्ञा, हे पुढचं सूत्र आहे. निर्विचार वैशारद्ये, सूत्र असं आहे. निर्विचार वैशारद्ये, हे संस्कृत आहे खरं, पण काय प्रतिभावंत लोक होते बाबा ते. काय तो पतंजलीची योगसूत्र रचणारा पतंजली फार जबरदस्त ज्ञानी पुरुष असला पाहिजे. ते म्हणाले की अध्यात्माचा अधिकारी कोण? म्हणजे कसा की भगवंताचं दर्शन, आत्मदर्शन व्हायला योग्य कोण? तर निर्विचार विशारद. विशारद म्हणजे एक्सपर्ट, प्रवीण. तर निर्विचार होण्यामध्ये जो प्रवीण झाला त्याला अध्यात्म प्रसाद आहे. म्हणजे काय होतं हो? तर पुढचं सूत्र आलं, ऋतंभरा तत्र प्रज्ञा. त्या बुद्धीला प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. आणि ती बुद्धी अशी चमकायला लागते, आत्मप्रकाशानं चमकायला लागते. आणि अशी ज्यांची बुद्धी प्रतिभेनं चमकायला लागली त्यांना जे तिकडून संदेश आले आत्मस्वरूपाकडून, ते वेदाचे मंत्र आहेत. म्हणून वेद प्रतिपाद्य. काय काय ग्रंथ आहे हो हा. एकेका चरणामध्ये केवढा अनुभव बसलेला. बरं, हे कसं आहे होते? ज्ञान नेहमी मी ज्ञाता आणि ते ज्ञेय, जाणणारा आणि जाणायचं ते. कृष्णमूर्ती त्याला ऑब्झर्वर अँड दी ऑब्झर्व असे शब्द वापरतात इंग्रजी. पाहणारा आणि जे पाहायचंय ते इथे म्हणाले हे भेदच नाही. त्याला पाहायला दुसरा लागतच नाही, तो स्वतःलाच पाहतो. जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. हे वर्णन झाल्यानंतर गणपतीचं वर्णन आहे. आणि गणपतीचं वर्णन सगळे सांगून झाल्यावर हा काय आहे म्हणाले? हा ओंकार आहे. अ उ म असा आहे. अकार चरण युगल. गणपतीचं थोडक्यात वर्णन आधी सगळं केलं. अकार चरण युगल, उकार उदर विशाल. गणपतीचं पोट मोठं आहे ना. उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. तिन्ही एक वटले आणि ओंकार झाला. त्याला मी आता वंदन करतो. तसं परमात्माला, त्या आत्मस्वरूपाला मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे जाणीव झाल्याबरोबर ओंकार आला. आणि त्या ओंकारातून हे विश्व निर्माण झालेलं आहे. म्हणून जडवाद खरा नाही, अध्यात्मवाद खरा आहे की सूक्ष्मातून स्थूल येत आहे, स्थूलातून सूक्ष्म येत नाही. स्थूलाला प्राण देणारा असेल तर सूक्ष्म आहे. म्हणून एक गंमत सांगतो तुम्हाला. हे हार्ट स्पेशालिस्ट असतात ना, यांना असं विचारावं की बा ते इंग्लिश शब्द मॅसिव्ह हार्ट अटॅक, बरं का, म्हणजे हे आता हा जगणारच नाही. आणि माझ्याकडे एक ग्रस्त आले होते. हैदराबादचे जे साधू होते भटजी बापू, तिथले ट्रस्टी, पंडित काय वाढणार त्यांचं नाईक म्हणून, 70-72 वर्षाचा मनुष्य, तिथले ट्रस्टी. ते भेटायला आले. उत्सवाची पद्धत कशी असावी, काय असावे विचारायला, बरं का. तेव्हा त्यांचे जावई मोठे डॉक्टर आहेत मुंबईला, नाही का, ते पंडित. तर ते असं बोलायला बसताना
त्यांनी एक गोळी काढली आणि पाणी आणा म्हणजे गोळी घेतली. तर म्हणले कसली गोळी आहे? तर म्हणले हात दुखायला लागले की घ्यायची गोळी आहे, बरं का. तर आणि गमतीने काय म्हणाले, आज 10 हार्ट अटॅक येऊन गेलेत म्हणाले, अजून चांगला आहे म्हणजे. अरे डॉक्टरला विचारलं, एक हार्ट अटॅक आला तर मनुष्य मरून जातो, हे 10 येऊन जगतो कसा? तर स्थूलाने कळणार नाही. तुम्ही हात तपासा, ECG काढा, करा, त्यांनी कळणार नाही. सूक्ष्माची ज्याला अवस्था आहे त्यालाच कळेल. याचं एक अप्रतिम उदाहरण आपल्याला सांगतो. अण्णासाहेब पटवर्धन नावाचे एक पुण्यामध्ये वैद्य होते, डॉक्टर वैद्य, जुन्याच टिळकांच्या काळचे, बरं का. म्हणजे ते इतके मान्य होते की म्युनिसिपल इलेक्शन जेव्हा झाल्या तेव्हा मत द्यायला गावातले लोक गेले तर 2 राजकीय पक्ष, गोखल्यांचा मवाळ पक्ष आणि टिळकांचा जहाल पक्ष, तर अण्णासाहेब टिळकांच्या पक्षाचे, जहाल पक्षाचे. तर गोखले जेव्हा मत द्यायला गेले तेव्हा ते म्हणले पहिलं मत देवाला म्हणजे अण्णासाहेबांना, असं त्यांनी पहिलं मत अण्णासाहेबांना. इतका मान्य पुरुष हा. तेव्हा त्यांच्याकडे एक निरोप द्यायला मनुष्य आला. मला काय सांगायचंय, ज्याला प्रतिभा आहे त्याचं ज्ञान काय असतं, बरं. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे हात जोडून उभं होतं. म्हणून खरोखर नाव ठेवले ज्ञानदेव, हे बरोबर आहे, त्यांच्या वडिलांनी नाव ठेवलेलं. तेव्हा त्या माणसाने त्यांना निरोप सांगितला. तर दुपारी 11, 11:30ची वेळ आणि अण्णासाहेब त्याच्या तोंडाकडे पाहत होते. निरोप काय झाला तो ऐकला त्यांनी आणि म्हणाले, काय रे, मी तुला औषध देतो तर घेशील का? येईन म्हणाला. अण्णासाहेब अतिशय मान्य होते लोकांमध्ये. येईन म्हणाले. तर त्याला काहीतरी त्यांनी काढा बिळा सांगितला, तो गेला. तेव्हा त्यांच्या शेजारी त्यांचे चरित्रकार बसले होते, अप्रबुद्ध त्यांचं नाव. त्याने विचारलं, अण्णासाहेब, त्याने तुम्हाला निरोप सांगितला, त्याला काय होते काही बोलला नाही, तुम्ही त्याला औषध कसलं दिलं? तर अण्णासाहेब काय म्हणाले, तो उन्हातून आला होता आणि त्याला गालावर घाम येत होता, घाम थोडा थोडा. तर त्या घामाची गंमत अशी होती की तो ओघळ होत नव्हता, मध्ये मध्ये गाल कोरडे होते त्याचे, म्हणजे पाण्याने सगळा गाल भिजला पाहिजे ना, तो भिजत नव्हता, कोरडा. ही म्हणाले महारोगाची पहिली चिन्ह आहे. आता इथे जे डॉक्टर असतील, मी काय जास्त बोलू, जास्त बोलणं न बरं. रक्त तपासून आणा, लघवी तपासून आणा, अंक तपासून आणा. एक मागेरच मला म्हणले, शेवटी मला असं वाटलं या डॉक्टरचा मेंदू तपासून आणला पाहिजे म्हणाले. हे काय ज्ञान? म्हणून प्रतिभेचं ज्ञान जे असतं ते विचारू नका. अरे त्याने की नाही मनुष्य पाहिल्याबरोबर याची काय लायकी आहे समजतं. रामकृष्णांच्या जवळ हे होतं बरं, ते असं साधू जवळ तेच असतं, म्हणून तर तो संत, त्याची काय. तेव्हा आजचा जो अभंग आहे तो असा आहे, काल सांगितलं आपल्याला, नाम घेता रूपी प्रगट पै झाला. तर ओंकाराचं आपल्याला जे हे आहे ते ओंकार, ते राम नाम. सर्व जे मंत्र आहेत ना, म्हणजे अध्यात्मातले, त्या सर्व मंत्रामध्ये ओम तरी असतो, नाहीतर राम शब्द असतो. कारण ओंकाराशिवाय ज्ञान नाहीच, प्रणवच आहे. काय आहे, पतंजलीचं आणखी एक सूत्र सांगतो आपल्याला, ते सुद्धा एक गंमत ऐकण्यासारखी आहे बरं का. ती अशी आहे की गुरुदेव रानडे होते ना, मोठा प्रतिभावान मनुष्यबळ. पतंजलीचं असं एक सूत्र आहे योगशास्त्रामध्ये की हे जे मी योगाचा मार्ग सांगतो, अष्टांग योग, यमनियमासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हा जो अष्टांग योग आहे म्हणजे 8 अंगांचा, याने भगवंताचं दर्शन होईलच. पण ईश्वर प्रणिधानात वा असं सूत्र आहे. म्हणजे जे दर्शन या अष्टांग योगाने होईल, म्हणजे समाधी, शेवटची समाधी, समाधीनं होईल, तेच दर्शन ईश्वराला शरण जाण्याने होईल. योगशास्त्रामध्ये हे सूत्र, ईश्वर प्रणिधानात वा, किंवा, वा म्हणजे किंवा.
तर जे योगाने समाधी साधायची आणि दर्शन व्हायचं, तेच दर्शन ईश्वराला शरण जाण्याने होईल. रानडे काय म्हणाले, ते बरोबर नाही असं सूत्र म्हणाले. हा बरोबर नाही, मग कसं पाहिजे, ईश्वर प्रणिधानादेव असं सूत्र पाहिजे. म्हणजे ईश्वर प्रणिधानानेच योगाने नाही असं बोलले. बघ काय प्रतिभा माणसाची. आणि खरंच आहे हो, स्वतंत्र सूत्र रचण्याचं सामर्थ्य ज्याचं, बुद्धीचं आणि तपश्चर्येचं, त्यालाच हे सुटे. ईश्वर प्रणिधानादेव वा कशाला म्हणाले, त्यानेच ईश्वर दर्शन होईल. तेव्हा ईश्वराच्या दर्शनाने, आपल्या ईश्वराला शरण जाण्यानेच हे दर्शन होईल असं त्यांनी सांगितलं ना. तेव्हा नाम आठविता रूपी प्रगटपै झाला, याचा अर्थ असा की नाम घेता घेता ईश्वराला शरण जाण्याची प्रवृत्तीच होती. ते मागे राहतच नाही की महाराज मी आपल्या चरणी आहे, मी शरण आहे, मला तुम्ही जवळ घ्या. महाराज एकदा गंमत केली. महाराज ज्ञानेश्वरी सांगत असताना तेव्हा संपली ना 18 अध्याय आले. 2-4 वर्ष चालली. 18वा अध्याय आल्यावर सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज हा श्लोक आला. तेव्हा महाराज हसले. काय म्हणाले, काय म्हणले, 4-5 वर्ष गीता चालली आहे काय म्हणले, भगवंताला तरी एवढी खटपट का करावी लागली. अहो दुसऱ्या अध्यायातच अर्जुनाला सांगितलं असतं की अरे मुकाट्याने शरण जा ना, म्हणजे मी तुला तारेन. असं का भगवंतानी केलं नाही. आहे ना प्रश्न बरोबर. 18 अध्याय झाल्यानंतर शेवटी सांगायचं की तू शरण जा, त्याच्याऐवजी यांनी दुसऱ्या अध्याय सुरुवातीलाच सांगायचं की बाबा मुकाट्याने शरण ये ना, म्हणजे तुझं काम होऊन जाईल. तर म्हणजे भगवंत सुद्धा फार चतुर होता. त्यांनी पाहिलंय की म्हणजे कलियुगामध्ये असे श्रोते भेटणार आहेत, 18 अध्याय सांगून सुद्धा शरण जाणार नाही. तेव्हा म्हणाले 18 अध्याय सांगून शेवटी म्हणाले बाबा आता शरण जा, असं त्याचं आहे. म्हणजे गमतीच्या गोष्टी. सत्पुरुषाचं सेन्स ऑफ ह्युमर सुद्धा किती असतं बघा, नाही का. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तर नाम आठविता रूपी प्रगटपै झाला, म्हणजे शेवटी नाम घेताना तुम्ही ओंकाराशी स्पर्श करता. आपण जेव्हा नामस्मरण करतो ना, तेव्हा त्या 4 वाणी ज्या आहेत, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा, ती परावाणीमध्ये ओंकाराचं स्फुरण आहे प्रत्येक हृदयामध्ये. तेव्हा तिथे नाम पोचलं की मग काय राहिलं, त्याला दर्शनच होतं. रूपी प्रगटपै झाला. हा कालचा श्लोक आपला अभंग झाला. आज आता पुढचा अभंग असा आहे, तो अभंग आधी वाचतो मी जरा बरं का. अभंग असा आहे की सगुणाची शेज निर्गुणाची बाज, सगुणाची शेज निर्गुणाची बाज, सावळी विराजे कृष्णमूर्ती. मग मन गेले ध्यानी कृष्णाची नयनी, नित्यता पर्वणी कृष्ण सुखे. ऐकून ठेवा. हृदय परिवरी कृष्ण मनो मंदिरी, आमच्या माझ घरी कृष्ण बिंबे. मग निवृत्ती निहोत ज्ञानदेवा वाट, नित्यता वैकुंठ कृष्ण सुखे. आपल्याला भावार्थ सांगतो. काय आहे, शेवटची ओळ अशी आहे की म्हणले माझं राहणं नेहमी वैकुंठात आहे. आपल्याकडे अशी कल्पना आहे की वैकुंठामध्ये परमात्मा स्वतः वास करतो. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत मी या जगात राहतच नाही, नेहमी मी वैकुंठातच असतो. का हो वैकुंठात, तर कृष्णाचा सहवास रात्रंदिवस असल्यामुळे मला नाहीच दुसरं काही. का कारण आहे, निवृत्ती निभोट. निभोट म्हणजे शुद्ध, दुसरं काही त्यात मिश्रण नाही असे. तर माझी या जगाबद्दल, या दृश्याबद्दल अत्यंत निवृत्ती झालेली आहे. किती सांगताना खुबी आहे. आपल्याकडे 2 गोष्टी, प्रवृत्ती आणि निवृत्ती. बरं, त्याचा अर्थ काय, प्रवृत्ती तर भगवंताच्या वृत्तीच्या उलट बाहेर जेव्हा आपलं मन धावतं तेव्हा प्रवृत्ती. दृश्यामध्ये खरेपणाने जेव्हा मन वावरतं तेव्हा प्रवृत्ती. आणि दृश्यामध्ये अर्थ नाही,
दृश्य हे अंतिम सत्य नाही. लक्षात ठेवा, असत्य नाही, अंतिम सत्य नाही. तेव्हा ते अंतिम सत्य नसल्यामुळे मला जर परमात्म स्वरूपाचं म्हणजे सत्याचं दर्शन पाहिजे असेल तर माझं मन उलट फिरलं पाहिजे. त्याला निवृत्ती. निवृत्ती म्हणजे त्या बाहेर धावणं सोडून आत येणं. आत तिथे कृष्णमूर्ती आहे. तर कशी आहे त्याची पार्श्वभूमी सांगतात. तर निवृत्ती ही बाज आहे. निवृत्ती नव्हे, निर्गुण ही बाज आहे. बाज म्हणजे हंतरून घालायला त्याला आधार पाहिजे. आधार जर पाहिजे असेल तर तो असा पाहिजे की अंतरुण आलं काय आणि गेलं काय, त्याचा आधार तो कायम असला पाहिजे. म्हणून निर्गुण आहे ही बाज आहे. बाज म्हणजे खाटलं. त्याच्यावरती सगुणाची शेज आहे म्हणजे अंथरुण आहे. अंथरुण कसं आहे, निजण्याकरता, विश्रांती घेण्याकरता आहे. त्याच्यावरती कृष्णमूर्ती आहे. म्हणजे या प्राण्याची रचना अशी आहे की त्याला परब्रह्माची पार्श्वभूमी आहे ती बाज. त्याच्यावरती सगुणाचं जे प्रगट स्वरूप आहे ते अंथरुण आहे आणि त्याच्यावरती जे आत्मज्योती आहे कृष्णरूप ते त्याच्यावरती निजलेलं. म्हणजे माझ्या अंतःकरणात, तुमच्या अंतःकरणात परमात्म स्वरूपाची मोठी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावरती एक प्रकारचं सगुण एक रूप आहे. पण ते सगुण रूप विश्वरूप आहे. ते जेव्हा साकार होतं प्राण्यांच्या रूपानं तेव्हा कृष्णमूर्ती म्हणजे तिथे त्याची निजली. बरं ती निजलेली का आहे याची जाणीव नाही, सुप्त असल्यासारखी आहे. आता पुढे म्हणाले की माझ्या हृदय परिवारामध्ये, हृदय मंदिरामध्ये ती कृष्णमूर्ती आहे. पण ती कशी आहे तर माझ्या माझ घरी, माझ्या घराच्या माझ घरी, माझं देह हा ईश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या माझ घरामध्ये कृष्णमूर्ती विराजती आहे. आणि तिथे जाण्याकरता निवृत्ती निहोट असेल तर तो जाईल आणि तिथे त्याचं दर्शन होईल. आता अर्थ सांगतो आपल्याला. काय हो हे माझं काय आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळी जी घरांची रचना होती ती निराळी होती. काय असे, बाहेरचा सोफा गेल्यानंतर त्याच्यानंतर एक बैठकीची खोली असे, त्याच्यानंतर मध्ये पलीकडे स्वयंपाकघर आणि मध्ये मध्यघर म्हणजे माजघर. एका इंजिनियरला विचारून मी सांगतो आपल्याला, माजघर म्हणजे मधलं घर. ते की नाही पूर्ण उजेड नसे, तिथे थोडासा मंद उजेड असायचा तर विश्रांती मिळे तिथे आणि थंड असे ते. कारण पलीकडे स्वयंपाकघर, पुढे ते बैठकाचं घर असल्यामुळे मध्ये ते माझघर म्हणजे विश्रांतीची जागा. बरं का, तिथे कृष्णमूर्ती माझी आहे. बरं, विश्रांतीची जागा असल्यामुळे माणसाला जेव्हा व्यवहार नको असतो त्यावेळेला तो तिथे जाऊन बसतो. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं, ते काय आहे ते गोष्ट सांगतो आपल्याला. म्हणजे काय, एक ज्ञानतीन नावाचा साधू होता. बरं का, जैन साधू म्हणजे हे जे ध्यान करणारे असतात ना, जपानी वगैरे लोक, चीनी जपानी, झेन म्हणतात त्याला. झेन म्हणजे ध्यान हा शब्द आहे मूळचा. एकदा काय झालं, तो साधू एक 5-6 मंडळी अशी बसलेली आणि त्यांना काहीतरी अध्यात्माचं गोष्टी सांगत होता. ऐकण्यासारखं आहे, फार आपल्याला शिकण्यासारखं आहे अतिशय. तेव्हा गोष्टी चालल्या असताना भूकंप झाला. जपानमध्ये घडलेली गोष्ट, भूकंप झाला. भूकंप झाल्याबरोबर सगळे पळाले बाहेर. साहजिक आहे हो, आता पडलं म्हणलं तर काय करायचं, सगळे पळाले. हा साधू बसून राहिला. 15-20 मिनिटं झाली, धक्का थांबला, आली मंडळी. तेव्हा बसल्या होता तो, म्हणले अहो आम्ही सगळे पळालो, तुम्ही का नाही पळाला. असं कसं म्हणलं, मी पळालो. तुम्ही पळाला, मी आत पळालो म्हणाला.
तो माझ घरात गेला कृष्णापाशी. तुम्हा आम्हाला महाराजांजवळ शिकायचं. आपल्या लक्षात आलं ना? बरं काय आहे? अरे 24 तास सारखं बाहेर धावतोय. अरे काय हे? अरे थोडा वेळ तरी आज जाणार. तुम्हाला आश्चर्य वाटेल, खरोखर आश्चर्य वाटेल. या लढाईच्या निमित्तानं फ्रान्समध्ये एक नवीन तत्वज्ञानाचा उदय झाला. त्याचा आधी थोडं बीज होतच. त्याला एक्झिस्टेन्शियलिझम असं म्हणतात, अस्तित्ववाद. त्यांचं म्हणणं असं, हे मानवी जीवन आहे काय? तुम्ही यंत्र निर्माण केली, त्या यंत्रांचं स्वामित्व तुमच्यावर एवढं आलं की तुमचं जीवन यांत्रिक बनून राहिलेलं आहे. आता आपण मुंबई पुण्यामध्ये सुद्धा काय जीवन आहे मला सांगा. सकाळी उठायचं, तोंडबिंड धुवायचं, स्नान झालं तर करायचं, पाणी असलं तर, नाही तर काहीतरी तुकडा खायचा, ब्रेकफास्ट म्हणा, नाश्ता म्हणा, चालले धडपडत. मग आगगाडी म्हणा, बसेस म्हणा, काही म्हणा, चालले. ऑफिसमध्ये गेले की तिथे 12-1 पर्यंत काहीतरी काम करायचं, तुकडा खायचा थोडासा, पुन्हा 4-5 बसायचं. घरी आले, कटकटी आहेतच, पुन्हा ते मग टीव्ही आहे का, आमका आहे का, निघून गेले. असं वर्षोनवर्ष चालतं. काय म्हणाले मानवी जीवन आहे? त्या जीवनाला काही अर्थ आहे का? जीवनात प्रेम नाही, जीवनात कसला रस नाही, जीवनामध्ये आकांक्षा नाही, पैसा 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 करायचा. तेव्हा एक कामू म्हणून मोठा फ्रेंच कादंबरीकार होऊन गेला, कथाकार. त्याला नोबेल प्राइज मिळालेला आहे बरं. असा त्याने की नाही एक तत्वज्ञान याच्यावर मांडलं. तो म्हणाला, याच्यातून उपाय काय आहे? अगदी सोपा उपाय आहे, आत्महत्या हा उपाय आहे म्हणाला. सुइसाईड, त्याला फिलॉसॉफर सुइसाईड म्हणतात. माणसाने आत्महत्या केली तरच शांतता मिळत, नाही तर नाही. काय भारतीय अध्यात्माचं महत्व आहे मला सांगा. महाराज म्हणायचे, काय सांगू तुम्हाला, की पूर्वी काय असे, माणसं उपरण घेत अंगावर, नाही का, उपवस्त्र. तेव्हा म्हणाले ऑफिसातून निघताना उपरण झाडून यावं, घरी आणू नये म्हणाले ते. बरं का? याचा अर्थ काय? घरी आल्यावर ते नाही. मग महाराज माझी पूजा, माझं नामस्मरण, इकडेच आपलं जीवन पाहिजे, नाहीतर जीवनामध्ये वेळ मिळणारच नाही. बरं, दुसरे अलीकडे निरनिराळे प्रश्न, समस्या प्रपंचात. स्पर्धा म्हणजे काय स्पर्धा? कृष्णमूर्ती याला 2 गोष्टी सांगतात, कॉम्पिटिशन, आणखी इनसिक्युरिटी. अहो आम्ही असं ऐकतो, आणि मुंबईमध्ये अलीकडे येऊ लागले म्हणतात की हे मोठे मोठे कारखानदार असतात ना, तुम्हाला मोठ्या जागा देतात, पण दरवर्षी तुम्ही नवीन काहीतरी काम केलं पाहिजे, नाहीतर बोलत नाहीत. 1 महिन्याचा पगार हातात देतात, म्हणतात जा. अशाश्वतपणा, इनसिक्युरिटी. बरं किती आहे? तर त्यांनी फार, त्यांचे इंग्लिश शब्द फार चांगला आहे. ते काय म्हणाले, द इनसिक्युरिटी ऑफ सिक्युरिटी. जगामध्ये शाश्वतता नाहीच. काय आहे मला सांगा? अशा याच्यामध्ये माणसाला समाधान मिळणार का? बरं, या स्पर्धेमध्ये तुमच्या मुलांना 90 पासून 100 पर्यंत मार्क जरी पडले तरी कुठे पाहिजे तेथे ऍडमिशन मिळायची पंचायत. तुम्हाला माहिती आहे ना, अलीकडे 3-3, 4-4 वर्षाच्या मुला मुलींचे इंटरव्ह्यू घेतात. आता नवीन कायदा केला म्हणे इंटरव्ह्यू घ्यायचा नाही म्हणून, तरी चोरून घेणार, पैसे घेणार, सगळं होणार असते. बरं का? सगळे लोक अण्णा हजारे झाले तरी हे चालायचं, काही जसं मला नेहमी वाटतं, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. इतिहासाची पुनरावृत्ती होते. तेव्हा आम्ही ऐकतो की संभाजी हा राजा, तेव्हा तो जो कलुषा कब्जी होता त्या संगतीनं तो बिघडला, नाही का? तसा चंद्रस्वामी अलीकडे आहेच आपल्याकडे, काही काळजी करू नका. तो संभाजीचा चंद्रस्वामीचा होता तो. नाही, माझं म्हणणं काय, तुम्हाला काय जीवन आहे मला सांगा. खरं खरं तुम्ही बघा, मी पंचांची स्तुती करीत नाहीये बरं, तसं अगदी मनात सुद्धा आणू नका, पण मला असं वाटतं
की एवढ्या सगळ्या या कटकटीमध्ये आज तुम्हाला इथे येऊन 2 वेळा पोटभर खायला देतात, राहायची शक्ती तेवढी सोय करतात, डोक्याला ताप नाही काही, अशी जागा मिळेल का तुम्हाला? खरं कल्पना करा. काही काळजी नाही, तळमळ नाही. कसा आहे बघा, किती अध्यात्माची जरूर आहे. हे सांगताना माझा हेतू काय आहे? इथे जसं आहे काय आहे त्यांच्या जीवावर आहे, तसं घरी व्हायला पाहिजे. म्हणजे घरी राहून सुद्धा हे सुख मिळते. तुमच्या लक्षात आलं ना? आहे महाराज आहे, अरे रोज त्यांची पूजा करतो, जप करतो, हे सगळं मी करतो. तेव्हा या सगळ्यामध्ये काय काय आहे? आणि त्या विज्ञान काय विचारू नका, 1000 भानगडी असतात. हिसाबोळ्यामध्ये डोकं कसं येऊन बरं. जसा संभाजी त्या कलुषा कब्जीच्या संगतीनं बिघडला, तसं आपली मुलं बाळ, मुली मुलं दोघंही बरं का बाहेर काय करतील याचा नियम राहिला. अक्षरशः सांगतो काय तो त्याच्या भानगडी काय आहेत बाहेर कळायला मार्ग नाही, घरी सांगतच नाही. बरं, पैशाचा अपव्यवहार किती वेळ चालला नाही. सांगण्याचा हेतू काय? या सगळ्याला उपाय जर असेल तर नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. इतकं नाम घ्यावं की महाराज आज प्रगट झाल्यानंतर अमुक कर अमुक करू नको ही प्रतिभा जागी होईल. हा मार्ग आहे त्याला. मग त्याला उपाय असा आहे, हे राहू दे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ना नित्यता वैकुंठ त्यांची अवस्थाच काय. पण आपण असं करावं की आपलं जे सुखदुःख आहे, आपण ज्या गुरुची उपासना करतो, ज्या देवाची उपासना करतो, त्याला सांगत जावं. ते ऐकता आणि लक्षात ठेवा, आपण तो सर्वव्यापी असल्यामुळे तो ऐकतो यात शंकाच नाही. तेव्हा आज तुमच्या मुलीने कुठेतरी प्रेम प्रकरण असलं किंवा मुलगा किती व्यसनी झाला असं ते तर काय करणार? आवरणं फार कठीण आहे. तेव्हा महाराजांना सांगावं, महाराज हे असं असं आहे, आता मी काय करू याला मला सांगा. नाही तर मनाची शांती टिकणं अशक्य गोष्ट आहे. आपण साधी माणसं, कसं शक्य आहे मला सांगा. बरं, मुलाने पुष्कळ अलीकडं ते क्लासचं काय, अरे 1000 रुपये घेतात क्लासला, नाही का? म्हणजे शाळा कॉलेज असून घेतात. इतका पैसा खर्च करून सुद्धा 70-75 मार्क मिळाले तर पुन्हा चांगल्या ठिकाणी पाहिजे ठिकाणी ऍडमिशन नाही. काय माणूस करील मला सांगा. अशा वेळेला महाराजांना सांगावं, महाराजांच्या आपल्या गुरुला सांगावं की महाराज हे असं आहे, आता काय असेल ते होईल, आपल्या इच्छेनं काय घडायचं ते घडेल, तरच मनाची शांती टिकेल, नाही तर नाही टिकणार. बरं, नाही तर पाहताच तुम्ही रोज कटकटी आहेत, ऑफिसात आहेत, घरी आहेत, जागेच्या आहेत, शिक्षणाच्या आहेत, कटकटी नाहीत कुठे. आणि असं आहे, एक सोसायटी मर्यादा असते ना. मग याला उपाय काय आहे? याला उपाय त्या जैन साधूनी केला, तो ते सगळे बाहेर पळाले, हाही पळाला. काय कल्पना रम्य आहे. मी म्हणलं आत पळालो, तसं आत पळायला शिकलं पाहिजे. तर या शिबिराचं सार्थक आहे. आपण पळायचा प्रयत्न करतो, पळता येत नाही अशी स्थिती आहे. खरं नाही का? आपण जप करायला बसतो, आपली तक्रार काय आहे? इतर वेळेला जे विचार त्रास देत नाही ते शिंचे जप करायला बसले की येतात तिथे, नाही का? एक ग्रस्त म्हणाला, अहो काय करावं म्हणला, जप करायला बसलो परवाच म्हणलं मला, आणि म्हणला लहानपणी आमच्या गल्लीमध्ये गोट्या खेळल्यावर भांडण झालं, तेच आठवायला लागलं म्हणलं मला. आता काय करणार? ते तिथे आत असतं, त्याला वर यायला संधी मिळत नाही. जप करायला लागले की बरोबर संधी मिळते, आलं वरते, नाही का? सांगण्याचा हेतू काय? हा एकच मार्ग आहे. पण प्रार्थना करावी की महाराज आत पळण्याची मला शक्ती निर्माण करा, अंतर्मुख होण्याची मला कला द्या, आणि ती नामाने साध्य हा माझा अनुभव आहे की नाही. आता जाऊ दे काय असेल ते, मी नाम घेणार, त्यात राहणार. अभ्यास आहे हा. थोडा त्याला अडचणी येते होती, तो अभ्यास यात शंकाच नाही. तो आता आपण ते सुरू केलं ना नाम आपल्या अन्नबळीला भक्तीचं, ते आता 9 वाजता ते कसं करावं ते सांगेल आपल्याला. जानकी जीवन स्मरण